मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न दिसत आहे तो मी आधी आपल्याला जो एक कमेंट आलेली आहे मी ते वाचून दाखवतो. विवेक सोनवणे सरांनी प्रश्न विचारलेला आहे की होम लोन नसेल तर परमिशनची गरज नाही का सर. साधा प्रश्न आहे की आजपर्यंत आपण जेवढेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितले यामध्ये मेन मुद्दा हा होता की जी लोक लोनसाठी अप्लाय करतात होम लोनसाठी त्यांनाच बांधकाम परवानगीची गरज असते असा आपला समज आहे किंवा मी व्हिडिओमध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण जो प्रश्न विचारलेला आहे तो सुद्धा एक व्हॅलिड प्रश्न आहे किंवा एक चांगला प्रश्न आहे की जर माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे कॅश अवेलेबल आहे, मला कोणत्याही बँकेतून लोन वगैरे नाही घ्यायचं आहे, मग त्या केसमध्ये मला बांधकाम परवानगी काढावीच लागेल का 2021च्या नंतर. ठीक आहे, आपण आधीचा विचार नाही करूया, पुढे काय आहे त्याबद्दल बोलू. ठीक आहे, तर यामध्ये मी काही प्रश्न जे आहेत माझे स्वतःचे म्हणजे या व्हिडिओला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी काही बनवलेले आहेत. त्यामधील सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो हा आहे की कोणाला गरज नाही असे कोणते कन्स्ट्रक्शनचे टाईप आहेत किंवा बांधकामाचे प्रकार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारच्या परमिशनची गरज नाही आहे. बघा, यामध्ये जे मी गोष्ट सांगणार आहे ह्या फक्त तुमच्या जमिनीवर किंवा तुमच्या प्लॉटवर व्हॅलिड आहेत. तुम्ही हायवेला लागून किंवा इतर कुठेही किंवा इतरांच्या प्लॉटवर असे कन्स्ट्रक्शन नाही करू शकत, ते अतिक्रमणमध्ये मोडले जातील. पण जर तुमची जमीन असेल, स्वतःची मालकीची असेल, तर त्यावर तुम्ही असे कोणते कन्स्ट्रक्शन आहेत जे करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही परमिशनची गरज नाही. तर त्यामध्ये साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर ते स्ट्रक्चर तुम्ही तिथे उभं करू शकता की जे स्ट्रक्चर तुमचे एक 10 दिवसाच्या नंतर किंवा 3-4 दिवसाच्या नंतर तुम्हाला त्या स्ट्रक्चरचं काम नाही आहे, ज्याला आपण टेम्पररी स्ट्रक्चर म्हणू शकतो. आता असे टेम्पररी स्ट्रक्चर कोणते आहेत तर त्यामध्ये सर्वात आणि साधं उदाहरण म्हणजे हे लग्न समारंभ असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यावेळी जो आपण मंडप टाकत असतो त्यामध्ये मग तो मंडप साध्या पद्धतीने किंवा टेम्पररी असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे स्ट्रक्चरसाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू परमिशनची गरज नाही आहे. बिकॉज या ठिकाणी तुमचं परमनंट स्ट्रक्चर नाही आहे, ते हार्डली 10 किंवा जास्तीत जास्त 15 दिवसासाठी राहणार आहे. त्या केसमध्ये तुम्हाला कसल्याही परमिशनची गरज नाही आहे. पण हे झालं UDCPRच्या बाबतीत किंवा बांधकाम परवानगीच्या बाबतीत. पण आज जर एक आपण 2020 नंतरची जी सिच्युएशन आहे ती जर बघितली तर आज साधं जर तुमच्या इथं 5 ते 6 लोक जर जमा होत असतील किंवा 50 लोक जर जमा होत असतील तर आज कोविड-19मुळे किंवा जी कोरोनाची साथ होती त्यामुळे आता त्यासाठी सुद्धा परमिशन तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर एक कायद्यास्वरूप म्हणजे आपण एक पोलीस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक नगरपालिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघतो म्हटलं, आरोग्य पॉईंट ऑफ व्ह्यू, तर तुम्हाला त्या मंडपसाठी सुद्धा परमिशन घ्यावी लागते कायद्यानुसार. ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याकडे लोक घेत नाहीत किंवा त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, हा एक वेगळा विषय. पण मी तुम्हाला जस्ट कायदा समजून सांगत आहो. त्यामध्ये नंतर दुसरा भाग असा आहे की आपण एक जो कोविड-19 आहे तो एक विषय जर बाजूला ठेवला तर हा तुम्ही ते स्ट्रक्चर तुमच्या प्लॉटवर कन्स्ट्रक्ट करू शकता की जे टेम्पररी आहेत, एक लिमिटेड टाईमसाठी किंवा काळासाठीच वापरले जाणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारच्या बांधकाम परवानगीची गरज नाही. आता या व्यतिरिक्त तुमचं कोणतंही कन्स्ट्रक्शन असेल तर त्यासाठी तुम्हाला बांधकाम परवानगी लागते म्हणजे लागतेच. उदाहरणार्थ काय, जर मी समजा फॉर एक्झाम्पल टीन शेडचं एखादं कन्स्ट्रक्शन उभं केलं, 10 बाय 10चं ते टीन शेडचं कन्स्ट्रक्शन आहे, तर मग मला त्याला परमिशन लागणार नाही का? परमिशन लागणार, कारण तुम्ही त्याचा वापर एखाद्या बिझनेससाठी किंवा जर रहिवासासाठी करत असाल, तिथे राहण्यासाठी जर करत असाल तर तुम्हाला परमिशनची गरज आहे. आता मुळात जरी ते टीन शेड असेल किंवा तिथं विटाचं बांधकाम नाही आहे किंवा पक्कं बांधकाम नाही आहे, मग मला का गरज आहे तिथं परमिशनची, याचा आपण एक जर प्रश्न जर विचारला तर त्याचं साधं उत्तर आहे की जेव्हा ती जमीन तुमची आहे, ही तुमच्याकडे कागदपत्र आहे, सर्व बरोबर आहे, पण उद्या मुद्दामून जर कोणी क्लेम केलं की माझ्या जमिनीवर, जरी ती जमीन तुमची आहे पण समजा उदाहरणार्थ मी उदाहरण देत आहो की ती जमीन तुमची आहे आणि मी तुमचा शेजारी आहो किंवा एक थर्ड पर्सन आहो आणि मी त्या जमिनीवर माझा हक्क दाखवायला सुरुवात केली, मी माझी नकली कागदपत्रसुद्धा तुमच्यासमोर सादर केले, तर त्या केसमध्ये तुम्ही कोणाकडे जाल? तुम्ही ऑब्व्हियसली ऑथॉरिटीकडे जाल. आता ऑथॉरिटी म्हणजे कोणती? पहिलं तुम्ही पोलीस गाठाल. पोलीस ही व्हेरीफाय कुठून करणार की ती तुमचीच जमीन आहे की तर तुमची डॉक्युमेंट. आता तुमची डॉक्युमेंट फक्त सफिशियंट नाही आहे, ठीक आहे, की ती जमीन किंवा ते बांधकाम तुमचं आहे त्यासाठी ते डॉक्युमेंट ज्या अधिकाऱ्यांनी साईन केले असते किंवा ज्या ऑथॉरिटी साईन केली असेल ही केस त्यांच्याकडे जाणार. म्हणजेच काय, नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा ज्याला आपण म्हणू शकतो कलेक्टर ऑफिस, ज्यांनी ते लेआउट जे आहे ते प्लॉट ज्यांनी सँक्शन केला असेल हे त्यांच्याकडे जाणार. म्हणजे बेसिकली काय, तुम्ही अशा डिस्प्यूटमध्ये किंवा अशा केसेसमध्ये तुमची केस जी आहे ती नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा टाउन प्लॅनिंग यांच्याकडे जाते. आता टाउन प्लॅनिंग आणि नगरपालिका किंवा महानगरपालिका यांना या केसेसमध्ये काही विशेष रस नसतो किंवा यांना यामध्ये डोकं लावायचं नाही आहे. मग या केसमध्येच तुमच्याकडे बांधकाम परवानगी असणे गरजेचे आहे.
बांधकाम परवानगी ही फक्त लोनसाठी नसून तुमचा हक्क दाखवते की मी ही जी इमारत बांधलेली आहे या इमारतसाठी मी टॅक्स भरत आहो, त्यानंतर या इमारतीसाठी मी परवानगी घेतली असल्यामुळे यावर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नाही. साध्या भाषेत मला हे म्हणायचं आहे की फक्त जमीन आपल्या नावावर असून चालत नाही, ते घर किंवा तिथे जे पण स्ट्रक्चर असेल, साधं मी म्हणतो टीन शेडसुद्धा असेल, ते सुद्धा आपल्या नावावर असणे आवश्यक आहे. तरच तुमच्या विरुद्ध जर कोणी क्लेम केलं की ही जमीन माझी आहे किंवा ही जागा माझी आहे किंवा ही दुकान माझी आहे किंवा वॉटेवर जे काही आहे, तर तेव्हा तुम्ही आपले डॉक्युमेंट दाखवून ते जमीन किंवा ती केस लढू शकता. अदरवाईज तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हा झाला एक कायदेशीर भाग की तुम्हाला का बांधकाम परवानगीची गरज आहे. म्हणजेच काय, मला हे म्हणायचं आहे की तो जो एक टेम्पररी शेड होता किंवा टेम्पररी मंडप होता, तो एक प्रकारचा सोडला तर बाकी सर्व कन्स्ट्रक्शनसाठी मग तुम्ही एक साधं टॉयलेट बाथरूम जरी बांधलं तरीसुद्धा तुम्हाला परमिशनची गरज आहे, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांची. आता पुढील प्रश्न असा की समजा उदाहरणार्थ मी काही मॅन्डेटरी केसेस आहेत की जिथं तुम्हाला परमिशन असणे आवश्यकच आहे, त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, कशासाठी आवश्यक आहे. तो सर्वात पहिला आपण लोनचाच विषय करू की आपण लोनमध्ये सुद्धा का परमिशन गरजेची असते. कारण बँकेला आवश्यक आहे की ती जमीन किंवा ते बांधकाम तुमचंच आहे, त्यासाठी आपण लोनसाठी असतो. आता विदाऊट समजा मला लोन वगैरे अप्लाय नाही करायचं आहे, माझ्याकडे कॅश अवेलेबल आहे, मग मी त्या केसमध्ये मला बांधकाम परवानगी का गरजेची आहे. याचं सर्वात साधं उत्तर म्हणजे ही की आपण एक प्रश्न स्वतःला विचारा की आपण बांधकाम का करत आहोत. याचे माझ्या मते 2 ते 3च उत्तर होऊ शकतात. सर्वात पहिलं उत्तर हे की तुम्हाला तिथं राहायचं आहे, तुमच्या नवीन पिढीलासुद्धा तिथेच राहायचं आहे, हा एक प्रश्न असू शकतो. दुसरा असू शकतो की तुम्हाला ती जमीन किंवा तिथे बांधकाम करून ते कोणाला दुसऱ्याला विकायचं आहे, ठीक आहे, तिथे तुम्हाला राहायचं नाही, बेसिकली तुम्ही बिझनेस करणार आहात, ठीक आहे. तिसरा मुद्दा हा असा असू शकतो की तिथं तुम्हाला रेंटवर ठेवायचं आहे, म्हणजे होऊ शकते की काही काळानंतर परत तुम्ही तिथं राहायला या. याच 3 गोष्टीसाठी आज लोक घरं बांधत आहेत किंवा घरं बांधणार आहेत, ठीक आहे. या तिन्ही केसेसमध्ये बांधकाम परवानगी कशी आवश्यक आहे ते बघा. सर्वात पहिली केस बघूया की जर मला फक्त तिथं राहायचं आहे, माझ्या पुढच्या पिढीलासुद्धा तिथं राहायचं आहे. साध्या भाषेत जर मला सांगायचं झालं की एक काळ होता की बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने चालायची, आता ती ऑनलाईन झालेली आहे, ठीक आहे. ऑनलाईनमध्ये नियम कडक आहेत किंवा नियमांची जी इम्प्लिमेंटेशन आहे ते प्रॉपरली होत आहे, ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आज जर ज्या लोकांना 2000 मी जर 10 किंवा 7च्या आधीचा विचार जर केला, ज्यांना असं वाटत होतं की परमिशन असली किंवा नसली तरी चालेल, काही फरक पडत नाही, आज जर तुम्ही बघितलं तर बँक त्या कागदाशिवाय पुढे सुद्धा जात नाही, तुम्हाला ₹1सुद्धा लोन देत नाही, तुमचं ₹1 लोनसुद्धा सँक्शन करत नाही, एवढी त्या बांधकाम परवानगीच्या कागदाला आज गरज आहे, महत्त्व आलेलं आहे. पण तुमच्याकडे ठीक आहे, बँक लोनसाठी तुम्ही अप्लाय नाही करता, पण तुम्ही अदर सर्व्हिसेस घ्याल. म्हणजेच काय की तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल घराचे टॅक्स आलं, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक बिल जे आहे किंवा इलेक्ट्रिक सर्व्हिस पाहिजे, तुम्हाला पाण्याचे नळ समजा पाहिजे किंवा ज्या सुविधा तुम्हाला पाहिजे त्या सेक्टरसाठी किंवा अदर डॉक्युमेंट, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं की समजा रेशन कार्ड झालं, ह्या गोष्टी आलं, तुमचा रहिवासाचा दाखला आहे, तर यासाठी सुद्धा बांधकाम परवानगी कधी कधी मॅन्डेटरी असते. आय एम नॉट सेईंग, मी असं नाही म्हणत आहे की नेहमी असते, पण पुढील काळामध्ये याचं साध्या भाषेत जर उदाहरण द्यायचं झालं तर खूप लोकांनी आधार कार्ड जेव्हा नवीन बनायला सुरुवात झालं होतं तेव्हा खूप लोकांनी असं म्हटलं होतं की मला काही गरज नाही आहे आधार कार्डची, पण आज तोच व्यक्ती लाईनमध्ये उभा राहून आपलं नवीन आधार कार्ड बनवून घेत आहे किंवा अपडेट करून घेत आहे. तर ही वेळ तुमच्यावर ना यावं म्हणून आपल्याला बांधकाम परवानगी जरी आपल्याला लोनची गरज नसेल तरी काढावं लागतं, कारण की बांधकाम परवानगीशिवाय तुम्ही हे सिद्धच नाही करू शकत की हे जमीन नाही, हे बांधकाम तुमच्या नावावर आहे, ठीक आहे. हा एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा म्हणजे हा की जर तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे, एक तुम्ही अपार्टमेंट म्हणा किंवा एक मी म्हणतो अपार्टमेंट पण सोडून द्या, साधं 1-2च रूम तुम्ही बांधलेले आहेत, 2 रूम आणि टॉयलेट बाथरूम, आणि ते घर तुम्हाला दुसऱ्याला विकायचं आहे. आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. समोरचा व्यक्ती जर हुशार असेल किंवा त्याला जर जाणीव असेल तर तो तुम्हाला साध्या भाषेत म्हणणारच की मला बांधकाम परवानगी हवी आहे. त्या केसमध्ये तुमच्याकडे बांधकाम परवानगी आणि कंप्लिशन सर्टिफिकेट ह्या सर्वच गोष्टी हव्यात जर तुम्हाला ती समोरच्या व्यक्तीला विकायचं आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, विक्रीसाठी सुद्धा बांधकाम परवानगी गरजेची आहे. पण आता समजा उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीला या गोष्टीबद्दल काही जाणीव नाही आहे किंवा त्याला काही समज नाही आहे की बांधकाम परवानगी असा काही डॉक्युमेंट असतो, अशा व्यक्तीला जर तुम्ही विकलं तर ठीक आहे, तुम्ही विकू शकाल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कधी ना कधी, ठीक आहे,
मला साध्या भाषेत म्हणायचं आहे की मी उदाहरण जर देतो म्हटलं, फॉर एक्झाम्पल मला बांधकाम परवानगी हा शब्द माहिती नाही आणि मी तुमच्याकडून ते पूर्ण कन्स्ट्रक्शन विकत घेतलं. जरुरी नाही आहे की माझा मुलगा जो आहे किंवा माझी जी नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना ही गोष्ट समजणार नाही. ठीक आहे, मला म्हणायचं आहे की तुम्ही आज जर एखादा गुन्हा केला, बेसिकली तो गुन्हा आहे. विदाऊट बांधकाम परवानगी किंवा विदाऊट कम्प्लिशन सर्टिफिकेट आपले स्ट्रक्चर विकणे हा एक गुन्हा आहे. ठीक आहे, आता तो गुन्हा तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही वारल्यानंतर जर सिद्ध झाला तर त्याची जी काही पेनल्टी असेल ती कोणाला भरावी लागेल, बेसिकली तुमच्या नेक्स्ट जनरेशनला. सो जर तुम्ही बांधकाम करून ते विकत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, मोठे बिल्डर असतील किंवा कोणीही असेल तर या गोष्टीची काळजी घेतात. काही नसलं चालते पण आपल्याकडे CC हवी. CC म्हणजेच काय, कम्प्लिशन सर्टिफिकेट. सो साध्या भाषेत बांधकाम परवानगी आपल्याला आवश्यक आहे जर तुम्हाला विकायचं असेल तुमचं प्लॉट. आता दुसरी केस अशी की जर तुम्ही रेंटने ठेवत असाल, ठीक आहे, की भाडेकरू आहेत तुमच्या इथं आणि तुम्ही सुद्धा राहता किंवा नंतर राहणार आहेत, या केसमध्ये तर सर्वात मोठी कंडिशन आहे. याच्यामध्ये आपण 2 गोष्टी करू की सर्वात पहिली कंडिशन अशी की तुम्ही सुद्धा राहता त्या जागेवर आणि तुमच्या ग्राउंड फ्लोअरवर किंवा फर्स्ट फ्लोअरवर तुमचे भाडेकरू राहतात. तर त्या केसमध्ये ठीक आहे, काही अडचण नाही आहे, कारण जास्तीत जास्त ज्या सर्व्हिसेस आहेत जे मी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितले होते की बांधकाम परवानगी जी आहे ही आपल्याला नळासाठी किंवा जे इलेक्ट्रिक बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटीसाठी आवश्यक आहे. या केसमध्ये तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण उदाहरणार्थ सर्वच केसेसमध्ये, मग ती आता बांधकाम करून असो, तुमचे रेंटचं असो किंवा आपण विकण्याचं असो किंवा फक्त तुम्हाला राहायचं आहे, त्या केसमध्ये उदाहरणार्थ जर तुमच्या शेजाऱ्यांनी किंवा थर्ड पर्सननी, आवश्यक नाही आहे की तुमचा शेजारीच, होऊ शकते की दुसऱ्या तिसऱ्या गावातील, दुसऱ्या तिसऱ्या राज्यातील व्यक्तीसुद्धा तुमच्याबद्दल कंप्लेंट करू शकतो की यांनी या जागेची परमिशन घेतलेली नाही आहे कन्स्ट्रक्शनची, तर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. असे लेटर जर तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे गेले, याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे जी मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती कंगना राणावत यांच्यावर. आता ती का झाली होती किंवा व्हायला हवी की नव्हती हा एक वेगळा विषय, पण ते एक आपल्यासाठी एक सॅम्पल आहे किंवा एक उदाहरण आहे की जर कोणाला तुमचा काठा काढायचा असेल किंवा तुमच्यासोबत काही वाद असेल, भांडण असेल, तर अशी सुद्धा तुमच्या विरुद्ध कंप्लेंट होऊ शकते. आता दुसरी कंडिशन जी रेंटमध्येच, ती म्हणजे की तिथं तुम्ही राहत नाही, तुम्ही कोणत्या दुसऱ्या गावाला राहता, पण तुम्ही भाड्याने आपले पूर्ण ते जो 1 BHK और 2 BHK किंवा एक रूमही असेल ते जर तुम्ही दिलेले आहे, तर मग तुम्ही आता ऑब्व्हियसली तुम्ही दुसऱ्या गावी राहता. हे तुमच्याही कानावर आलं असेल किंवा तुम्ही सुद्धा न्यूजमध्ये बघतच असाल की आजकाल भाडेकरू जर एक कालावधीपेक्षा जास्त काळ तिथे राहिले तर त्यांना ते त्यांचं घर वाटतं आणि ते तिथं कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, सर्व केसेसमध्ये असं होत नाही, पण असं काही केसेसमध्ये झालेलं आहे. मग त्या केसमध्ये तुमच्याकडे काय प्रूफ आहे की ती जमीन तुमची आहे किंवा ती जे कन्स्ट्रक्शन आहे ते तुमचं आहे. ठीक आहे, तुम्ही जमीन दाखवून द्याल, पण कन्स्ट्रक्शनचं काय? मला हे म्हणायचं आहे की त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही आपली जमीन आणि आपलं जे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे, जे तुम्ही तुमच्या मेहनतच्या पैशांनी बांधलेलं असेल किंवा कमावलेलं असेल, ते सर्व चाललं जाणार एका मिनिटात. बिकॉज मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला जर कायद्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुरक्षित राहायचं असेल, कायद्यामध्ये बसायचं असेल, तर त्या केसमध्ये हे नका बघू की मला लोन काढायचं आहे म्हणून मला परवानगी घ्यायची आहे. तुम्हाला जर फक्त भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या पिढीला, मी असं नाही म्हणत की आज तुम्ही परवानगी जर नाही काढली तर लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा दुसऱ्या दिवशी अशा वाईट परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते. आवश्यक नाही आहे, होऊ शकते तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नातवांना ही परिस्थिती भोगावी लागेल, पण त्यावेळी ते आठवण तुमची काढतील, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि आता आपण एवढी जी चर्चा केली किंवा मी जे तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर आम्हाला घाबरूनच दिलं. मला तुम्हाला घाबरून देणे हा उद्देश नाही आहे किंवा माझा हा पण उद्देश नाही आहे की मी एक सिव्हिल इंजिनियर आहो किंवा आम्ही जे सिव्हिल इंजिनियर आहो आमच्याकडे तुम्ही याच, आम्हाला तुम्ही पैसेच द्या बिल्डिंग परमिशनचे, आमचा बिझनेस तुम्ही चालू द्या, हा आमचा मुद्दा नाही आहे. माझ्या भाषेमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो की आमच्याकडे ग्राहक कसे बोलतात. आमच्याकडे ग्राहक सरळ म्हणतात की भाऊ कायले का लागते परमिशन, काय गरज आहे, आपल्याजवळ पैसा आहे, आपण आपला पैसा लावू आणि ज्याला यायचं असेल तो येईन, काय वेळेवर पाहून घेऊ. ठीक आहे, मला या प्रश्नाचं साधं उत्तर द्यायचं आहे की बघा, खूप सारे क्लायंट आमच्याकडे असे या भाषेमध्ये बोलतात की आम्हाला परमिशनची गरज नाही आणि त्यानंतर आम्ही बघून घेऊ वेळेवर काय करायचं. मला यामध्ये एक साधं हे सांगायचं आहे की ज्यांनी आम्हाला अशा पद्धतीने समजा उत्तर दिले होते, ॲक्च्युली त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली, थर्ड पर्सन म्हणा किंवा त्यांच्या शेजाऱ्यांनी जेव्हा केली, तेव्हा 30 लोक आमच्याकडे आली आणि आम्हाला विचारत होते की सर आता याच्यातून मार्ग काय, आणि त्यावेळी आम्ही त्यांना लिगली मदत नव्हतो करू शकत. सो बेसिकली मला हे सांगायचं आहे की या परिस्थितीमध्ये स्वतः प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्रीसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही जर तुमच्याकडे बांधकाम परवानगी नसेल तर.
मग आता हा मुद्दा की मी हे सर्व तुम्हाला सांगितलं तर माझं काम तुम्हाला घाबरून देणे होतं का, किंवा मग तुम्ही परमिशन काढायची आहे असं आहे का? बघा, तुमची जमीन आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. याचं साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर हेच की आपण जेव्हा ट्रॅफिक रूलचंच एक उदाहरण घेऊया, की ज्यावेळी मी माझं उदाहरण देतो, मी फक्त माझ्याकडे हेल्मेट नव्हतं म्हणून मला ट्रॅफिक पोलिसनी पकडलं होतं आणि मी तिथं उभा असताना मी बघितलं की एक मुलगा ट्रिपल शीट जात आहे, त्याला पोलिसवाल्यांनी अडवलं नाही. मला हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे, माझ्याकडे सर्व होतं, लायसन होतं सर्व, फक्त हेल्मेट नसल्यामुळे. मला हे म्हणायचं आहे की आवश्यक नाही आहे की कारवाई तुमच्यावरच होईल किंवा होणारच नाही, ठीक आहे. या बांधकाम परवानगी किंवा हे जी कायद्याच्या गोष्टी असतात याच्यामध्ये एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो की हे एक जाळं आहे, ठीक आहे. आपण समुद्रामध्ये आहोत, सर्व मासे आहेत. आवश्यक नाही आहे की तुम्ही पकडल्याच जाल, ठीक आहे, पण याची गॅरंटी पण नाही आहे की तुम्ही नेहमीसाठी सुरक्षित आहात. त्यामुळे मी म्हणू शकतो हे काइंड ऑफ आपली सिक्युरिटी डिपॉझिट आहे गव्हर्नमेंटकडे, बांधकाम परवानगी काढणे. म्हणजे की उद्या चालून जर काही वाईट झाले तर त्या केसमध्ये तुम्हाला बांधकाम परवानगी सुरक्षित ठेवू शकते. आणि या पूर्ण व्हिडिओला एंड करताना मी एवढंच म्हणू शकतो की मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी तुम्हाला जबरदस्ती नाही करणार की तुम्ही परमिशन काढाच, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुमचा पैसा आहे, तुमची जमीन आहे आणि सर्व तुमच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. फक्त तुमची जर या गोष्टीसाठी जर तुम्ही रिस्क जर घ्यायला रेडी असाल की वेळेवर बघून घेऊ, कोणी आपल्यावर कारवाई जर केली तर आपलं जे बांधकाम पाडलं जाईल ते पडू देऊ, किंवा आपल्याला जो दंड बसेल मग तो किती हजाराचा असेल की लाखाचा असेल तो आपण करू. त्यानंतर आपल्यावर जो फौजदारी गुन्हा दाखल होईल किंवा जे कोर्टच्या केसेस आपल्यावर लागू होतील ते आपण काय म्हणतात झेलून घेऊ, किंवा ते आपण ज्याला त्रास म्हणतो तो सहन करून घेऊ. यासाठी जर तुम्ही रेडी असाल, तुमची जर पूर्ण तयारी असेल, मग त्या केसमध्ये तुम्हाला परमिशनची काहीही गरज नाही आहे. मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.